ओके फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला भूतकाळातील परफेक्ट म्हणजे पूर्ण झालेली घटना सांगायची असते त्यावेळेला या ठिकाणी आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद फक्त हॅड आहे. भूतकाळ स्टडी करत असताना खूप इझी आहे. फक्त कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळाच्या बाबतीत डिस्कस करत असताना वाज आणि वर एवढाच फरक आहे. नाहीतर सिम्पल पास्ट टेन्स मध्ये V2 कॉमन आहे, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड कॉमन आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅड बीन कॉमन आहे. नाऊ वी विल डिस्कस हिअर पास्ट परफेक्ट टेन्स. नाऊ वी हॅव डिफरंट सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल सगळे सब्जेक्ट. इथे फक्त सहाय्यकारी क्रियापद हॅड यूज करायचे आपल्याला. अजिबात जास्त विचार करण्याची गरज नाही आणि मुख्य क्रियापदाचं V3 यूज करायचे. नाउ हिअर यू कॅन सी अफर्मेटिव्ह सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स हॅज सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. नाउ यू कॅन सी ऑल द एक्झाम्पल्स. सगळ्या सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद थ्रू तुम्हाला वापरलेले दिसेल. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क, we had made this those tasks, you had taken this challenge, he had fought with the ox. This is all about past perfect tense affirmative sentence. Now obviously negative sentence आपल्याला स्टडी करायचंय, तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हॅड नॉट किंवा हॅडंट हे शॉर्ट फॉर्म कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं. सब्जेक्ट प्लस हॅडंट और हॅड नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सो I will look at some examples. You hadn't eaten, you had not eaten. He hadn't left, he had not left. She hadn't forgotten to bring her purse, they hadn't. अशा पद्धतीने हॅड हे सगळीकडे, हॅड नॉट किंवा हॅडंट हे सगळीकडे युज केलं जातं. इथे WH क्वेश्चन आहे आपल्यासाठी. WH क्वेश्चनची सुरुवात WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा WH वर्ड नंतर हॅड देन सब्जेक्ट नंतर क्रियापद. म्हणजे बघा हॅड आणि मुख्य क्रियापदाच्या मध्ये सब्जेक्ट हा WH क्वेश्चन्स मध्ये नियमित घेतलेला आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप इट इज क्लिअर यू ऑल. नाउ आय विल लुक ॲट द एक्झाम्पल फर्स्ट. What has he eaten? Why had he eaten? Where had he left the car? When had he left the university? Which pen she had given by principal? How she had brought up the luggage? Brought up luggage. So that's it for WH question. Now we have next, that is yes no questions. I already told you many times yes no questions begin with only auxiliary word. या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आपण स्टडी करतोय, डिस्कस करतोय, त्यामुळे आपल्याकडे एकच सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट अँड देन क्वेश्चन मार्क. हॅड 5 books he authored? Might be yes or no answer will get. Had oranges in dozen bought? Yes or not, because oranges will bought in or oranges had bought in kilogram also. So we can see the no answer. Had a battery charge? Obviously it's charge. Yes, we'll get the answer. Otherwise, no, not at all, not charged. The answer will get no. So that's all about past perfect tense. Okay, so let's practice it. Thank you.